आज मी आले आहे गोंदिवले गावात. गोंदिवले गावामध्ये जसं आपले थोर संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची इथे समाधी मंदिर आहे. जसं त्यांच्या इथे आल्यानंतर एवढं छान वाटतंय. म्हणजे इकडे जो परिसर आहे हा पूर्ण इथे शांतता आहे आणि एवढं क्लीनलीनेस आहे आणि खूप चांगलं आहे. म्हणजे ही जागा अशी खूप पॉझिटिव्ह आहे. झाडं आहे आणि आपल्याकडे तर पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला मिळत नाही. पण इकडे एवढे पक्ष्यांचे आवाज, किलबिलाट खूप छान वाटतंय. आणि ह्या जागेचं महत्त्व असं आहे, की तुम्ही पण इकडे जरूर या. ह्या जागेमध्ये जसं ह्यामध्ये समाधी घेतली आहे गोंदवलेकर महाराजांनी. पण त्यांनी नेहमी काय सांगितलंय, की तुम्ही रामनामाचा जप करा. त्यांचं एवढंच सांगणं आहे, की श्रीराम जय राम जय जय राम. फक्त तुम्ही नाम बोला आणि त्या नामामध्ये एवढी ताकद आहे, की तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूचा परिसर खूप चांगला होऊ शकतो, पॉझिटिव्ह होऊ शकतो. आणि ते बघायला गेलं तर ही जागा तशीच आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर ह्या जागेमध्ये आपण बघतोय ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघा इथे असे वेगवेगळे भक्त निवास दिलेले आहेत आणि हे भक्त निवास म्हणजे जवळजवळ 7-8 भक्त निवास आहेत आणि एवढ्या बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या आहेत की ते प्रत्येकाला रूम दिली जाते, ती पण मोफत. म्हणजे मोफत राहायची सोय आहे, मोफत खायची जेवणाची सोय आहे. म्हणजे नाश्ता दोन्ही टाइमचं जेवण. तुम्ही इकडे या, तुम्ही शांतपणे राहा. त्यांची एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही रामनामाचा जप करा. आणि हे खरंच खूप म्हणजे खूप छान वाटते मला. आणि खरंच तुम्ही इकडे या जागेवर तुम्हाला खूप आनंद होईल. मी तर खूप पीसफुल फील करते आहे. तुम्ही लवकरच या इकडे आणि येऊन तुम्ही व्हिजिट करा. बाय बाय.